भाषणात असं म्हटले की 2019ला कट्टर पाठीत घुसली असा प्रयोग झाला. देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला. 2019 साली करू द्या. त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे. दुसरं काम काय त्यांना? साहेब येत्या 2-3 दिवसात साहेब अपात्रतेवर निकाल येण्याची शक्यता आहे. येत्या 2-3 दिवसात अपात्रतेवर निकाल येण्याची शक्यता आहे. तो शिंदे गटाच्या बाजूने लागेल अशा पद्धतीचं सुतोवाच खरं तर गुलाबराव पाटील त्याला एक लक्षात घ्या, या देशातली न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे. नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले. आता ते अचानक बरे झाले. बरे झाल्यावरती ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ज्यांना आपण ट्रिब्युनल म्हणतो, ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन आरोपीच्या घरी जाऊन भेटला दंडदाराला. ही आपली न्याय व्यवस्था. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो की न्यायमूर्ती ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे, तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपीबरोबर चहापान करतो आणि हसत बाहेर पडतो. ही या देशाची अवस्था आहे. सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीमध्ये खरं तर वाद सुरू आहे. आज एकनाथ शिंदे जात आहेत तिथे. कुठेतरी आपल्या उमेदवाराला दिलासा मिळू शकेल दोघांच्या? मला असं वाटतं शिंदे गटाने महाराष्ट्राच्या 48 जागा लढायला पाहिजे आणि अजित पवार यांच्या गटाने तितक्या जागा लढल्या पाहिजे स्वतंत्रपणे. म्हणजे आपण कुठे आहोत हे त्यांना कळेल, जनता कोणाबरोबर आहे. समजून घ्या, त्यांनी समजून घ्यावं त्यांनी.